इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या अर्धवट झालेल्या कामानंतर रस्त्याची झालेली चाळण नागरिकांच्या जीवावर उठली आहे। ड्रेनेज लाईनचे काम अपूर्ण असून बऱ्याच ठिकाणी खड्डे भरलेले नसल्याने शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। सोमवारी दुपारी उल्हासनगरच्या श्रीरामनगर सेक्शन 28 पूनम हॉटेल समोर असाच एक धक्कादायक प्रकार घडला। एका खडीने भरलेल्या ट्रकचा एक चाक रस्त्यातील खोल खड्ड्यात अचानक अडकला। या घटनेमुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला। काही वेळाने रस्त्यावर वाहने रांगेत उभी राहिली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला। विशेष म्हणजे हा अपघात नेमका त्याच ठिकाणी झाला जिथे काही महिन्यापूर्वी ड्रेनेज लाईनचे टाकण्याचे काम पार पडले होते। घटनेची माहिती मिळताच महापालिकेची यंत्रणा हालचालीत आली। तातडीने 3 जेसीबी मशीन घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आणि अडकलेला ट्रक मोठ्या प्रयत्नांती बाहेर काढण्यात आला। सुमारे 1 ते 1.5 तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षित भूमिकेवर ताशेरे ओढले। काम झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित बुजवले गेले असते तर आजचा अपघात टळला असता। दरवर्षी हीच परिस्थिती का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला। शहरातील अनेक भागात असेच खड्डे खुले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करून तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। शहरातील रस्ते पुन्हा सुरळीत होणार की अपघाताची मालिका असेच सुरू राहणार, असा सवाल आता प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे।